So students, today we are going to start a new chapter, that is social health. Social health म्हणजे सामाजिक आरोग्य. So in previous standard you have studied about what is health. तुम्ही हेल्थ म्हणजे काय शिकलाय तुम्ही, बरोबर ना, मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी असेल कदाचित 8वीत असताना. व्हॉट इज हेल्थ, तर कुठल्याही प्रकारचे डिसीजेस नसणे म्हणजे हेल्थ होत नाही. तर 3 आस्पेक्ट्स जे सांगितले जातात. व्हॉट आर 3 आस्पेक्ट्स? फिजिकल, मेंटल अँड सोशल. हे तिन्ही आस्पेक्ट जे जेव्हा आपल्याकडे असतात तर तेव्हा आपण काय म्हणू शकतो, दॅट पर्सन इज हेल्दी पर्सन. तर त्याच्यापैकी आपल्याला आज बघायचं आहे की व्हॉट इज सोशल हेल्थ किंवा त्याच्याशी रिलेटेड जे काय थिंग्स आहेत तर ते आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे आहेत. सो थिंक अबाउट धिस. की elders always instruct you to get out from the home to interact with relatives and others and play other games and not spend time continuously on the television or the phone or internet. Previously आत्ता परिस्थिती थोडीशी वेगळी आहे तर ती कन्सिडर करू नका तुम्ही. त्याच्यापूर्वी नेहमी आपले पालक आपल्याला काय इन्स्ट्रक्ट करतात, सारखं सूचना देतात की बाहेर जा, खेळायला जा, रिलेटिव्स जे आहेत म्हणजे नातेवाईकांकडे जा, त्यांच्याशी बोला आणि तुम्ही जास्त वेळ काय करू नका, फोन किंवा इंटरनेट जे आहे किंवा फोनवरचे गेम्स आहेत किंवा टी व्ही बघत लोळत पडू नका घरात वगैरे, असं सारखं इन्स्ट्रक्शन दिल्या जातात की नाही. आणि आत्ताही आली थोडी काय झाली आपली कंडिशन, थोडं रिलॅक्स झालो आपण आणि खूप जास्त वेळ फोनवर बसू नका किंवा त्याचा वापर करू नका असं इन्स्ट्रक्शन नेहमीच आपल्याला काय करतात, आपले पालक देत असतात. Our lifestyle that has been changed to some extent in the age of the technology. Each person that are busy with our own daily routine with the work and the favorite job on this. And आता बघा कसं होतं आहे, का अशा प्रकारचे सारखे इन्स्ट्रक्शन दिले जातात बघा. एक तर आपली जी लाईफस्टाईल आहे सो दॅट इज टोटली चेंज्ड. कशी झाली, ती पूर्णपणे चेंज झाली आहे. एव्हरी पर्सन इज बिझी इन देअर ओन वर्क. तो स्वतःचा जॉब, स्वतःचं काम याच्यामध्येच काय झालं आहे, बिझी झालेलं आहे. म्हणजे आपण जे इतरांशी इंटरॅक्ट व्हायचं जे आहे तर ते हळूहळू काय होतं आहे, कमी होत आहे. म्हणजे इतरांशी जे इंटरॅक्शन जे आहे, आपला जो संबंध आहे, इतर आपले रिलेटिव्ह किंवा अदर जे पर्सन्स असतात, आपल्या शेजारी वगैरे असतात, यांच्यामधलं आणि आपल्यामधलं जे इंटरॅक्शन जे आहे तर ते हळूहळू काय होतं आहे, कमी होतं आहे. बिकॉज आवर लाईफस्टाईल गेट चेंज्ड नाउ डेज. एव्हरीवन गेट बिझी. प्रत्येकजण काय बिझी आहे की नाही, आपल्या स्वतःच्या वर्कमध्ये बिझी आहे. सो हाऊ मच इट इज सायंटिफिकली करेक्ट. मग असं लाईफस्टाईल असणं हे सायंटिफिकली करेक्ट आहे, होऊ शकतं का? नो, असं हे सायंटिफिकली करेक्ट असू शकत नाही. बिकॉज व्हॉट इज, मी आता मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपलं सोशल हेल्थ जे आहे तर ते पण काय असणं आपल्याकडे गरजेचं आहे, आपल्याकडे असणं. सो देर आर सम फॅक्टर्स विच अफेक्ट्स ऑन आवर सोशल हेल्थ. असे काही फॅक्टर्स आहेत जे आपल्या सोशल हेल्थवर काय करत असतात, इफेक्ट किंवा त्याच्यावर परिणाम करत असतात. असे कुठले फॅक्टर्स आहेत बघा. आपण त्याच्यावर फक्त ॲट ग्लान्स आपण बघूया फक्त ते कुठले फॅक्टर्स आहेत. सो देर आर डिफरंट फॅक्टर्स. ॲज अ एज्युकेशन, याचा परिणाम होतो आपल्या सोशल हेल्थवर. फायनान्शियल स्टेटस, आपलं आर्थिक परिस्थिती कशी आहे याचाही इफेक्ट होत असतो. गार्डन्स, आपल्याला किती असं अवेलेबल होऊ शकतं करमणुकीसाठी वगैरे. सोशल अँड फिजिकल कंडिशन ऑफ द सराउंडिंग, आपल्या भोवतालची परिस्थिती कशी आहे याचा पण काय होतो, आपल्या सोशल हेल्थवर इफेक्ट होतो. सोशल एन्व्हायरमेंट ऑफ द सराउंडिंग, शिवाय आपलं सामाजिक वातावरण कसं आहे आपल्या भोवतीचं. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल एरिया, म्हणजे तुम्ही ॲक्च्युली राहता कुठे, कोणत्या ठिकाणी, कोणत्या जागी राहता, म्हणजे आजूबाजूला कसला एरिया आहे याच्यावर पण काय होतो, याच्यामुळे आपल्या सोशल हेल्थवर इफेक्ट होत असतो. वॉटर, टॉयलेट्स, या सगळ्याच्या काय आपल्याला सुविधा मिळत असतात त्याचासुद्धा आपल्या सोशल हेल्थवर इफेक्ट होतो. सम पॉलिटिकल कंडिशन, व्ह्यूज, म्हणजे आता बघा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावांमध्ये नेहमी सततपणे काय असतं, काहीतरी राजकीय वातावरण सुरू असतं आणि त्याचा म्हणजे अशा प्रकारचे पॉलिटिकल जे काय कंडिशन्स असतात तर त्याचा इफेक्ट काय होतो, आपल्या सोशल हेल्थवर होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर प्लेग्राऊंड्स, म्हणजे आपल्या मुलांना
किंवा तुमच्यासारख्या मुलांना काय खेळण्यासाठी प्लेग्राऊंड्स आहेत की नाहीत वगैरे. त्याच्यानंतर सोशल ट्रीटमेंट, आजूबाजूचे लोक तुमच्याशी कशा प्रकारचं ट्रीटमेंट करतात. म्हणजे बऱ्याच वेळेला काही व्यक्तींना काही कारणांसाठी वाळीत वगैरे टाकतात, त्यांच्याशी कुठलेच रिलेशन ठेवले जात नाहीत. ही जी कंडिशन आहे तर ती. सोशल सेफ्टी, आपल्याला किती संरक्षण मिळतं, म्हणजे आपण किती सुरक्षित आहोत आपल्या सोसायटीमध्ये. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, वाहतुकीची जी साधनं आहेत तर ती आपल्याला किती अवेलेबल होतात. हा जो ही जी थिंग आहे याचा पण आपल्या सोशल हेल्थवर इफेक्ट होत असतो. त्याच्यानंतर एज्युकेशन अँड जॉब अपॉर्च्युनिटी, म्हणजे आपलं किती शिक्षण झालेलं आहे आणि आपल्याला किती संधी उपलब्ध आहेत आपल्या एखादा व्यवसाय करण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी वगैरे, याचा सोशल हेल्थवर इफेक्ट होतो. शिवाय सॅटिस्फाईंग द बेसिक नीड्स ऑफ पर्सन, सो दॅट बेसिक नीड्स आर फूड, क्लॉथिंग, शेल्टर or other medicines etc. all that are affected on the social health. ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या सगळ्या आपल्याला काय होतात, आपल्या सोशल हेल्थवर नेहमीचपणे त्यांचा काय होतो, इफेक्ट होत असतो. म्हणजे या सगळ्यांमुळे काय होतं, आपलं सोशल हेल्थ डिस्टर्ब होऊ शकतं किंवा त्याचा परिणाम आपल्या सोशल हेल्थवर होऊ शकतो. सो व्हॉट इज सोशल हेल्थ. आता आपण सोशल हेल्थ म्हणजे काय बघूया आपण. व्हॉट इज सोशल हेल्थ. सो दॅट इज द ॲबिलिटी ऑफ एनी पर्सन टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन विथ अदर पर्सन. म्हणजे ही अशी ॲबिलिटी आहे. व्हॉट इज कोणती क्षमता. टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप विथ अदर पर्सन, म्हणजे एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी कशा प्रकारचे संबंध प्रस्थापित करतो, त्या संबंध प्रस्थापित करण्याची प्रत्येकाची जी क्षमता आहे तर तिला आपण काय म्हणू शकतो, सोशल हेल्थ म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, एखाद्या अनोळखी ठिकाणी तुम्ही गेला आहात, म्हणजे तिथं कुणीही तुमचे मित्र नाहीत किंवा तुमच्या ओळखीचे कुणीही नाही आहे तिथं. मग तिथं गेल्यानंतर तुम्ही कसं इंटरॅक्ट होता तिथल्या लोकांशी, म्हणजे तुम्ही सहजपणे तिथं त्या लोकांशी तुम्ही मैत्री करू शकता का. सो दिस ॲबिलिटी टू चेंज वन्स ओन बिहेवियर अकॉर्डिंग टू चेंजिंग social conditions and that is important characteristics of social health. आता ही जी ॲबिलिटी आहे कोणती ॲबिलिटी, म्हणजे इतर लोकांशी लगेच काय करणे, रिलेशनशिप तयार करणे. मग ही जी तर ही प्रत्येकाची ही क्षमता आहे. म्हणजे ज्याप्रमाणे सोशल एन्व्हायरमेंट जे आहे, म्हणजे जे सराउंडिंगचं एन्व्हायरमेंट चेंज झालं की त्यांची जी ॲबिलिटी पण काय व्हायला पाहिजे, चेंज व्हायला पाहिजे. तशाची ते लोक जे आहेत तर ते ॲडजस्ट होणं काय आहे, गरजेचं आहे. सो दॅट इज द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक प्रेझेंट इन द सोशल हेल्थ. म्हणजे आत्ता आपण ओळखीच्या ठिकाणी आपल्या एखाद्या सोसायटीमध्ये राहतो, तिथल्या सगळ्या लोकांशी आपण मिळून मिसळून वागत असतो. आपल्या फ्रेंडशिप लाईक काय असतं, रिलेशनशिप असतं इतरांशी पण. पण जेव्हा तुम्ही एखाद्या अननोन ठिकाणी जाल तेव्हा पण तुमची ती ॲबिलिटी दिसायला पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये काय करायला पाहिजे, चेंज करायला पाहिजे अकॉर्डिंग टू द social or according to the environment. Now there are some factors like असे काही फॅक्टर्स आहेत बघा विच आर इम्पॉर्टंट फॉर गुड सोशल हेल्थ. काही फॅक्टर्स असे पण सांगता येतील आपल्याला की जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं सोशल हेल्थ म्हणजे सामाजिक आरोग्य ठेवण्यासाठी काही असे फॅक्टर्स आहेत. हे कोणकोणते बघा फॅक्टर्स. सो दॅट फॅक्टर्स आर लाईक अ स्ट्रॉंग पर्सनॅलिटी हॅविंग लार्ज नंबर ऑफ फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज. म्हणजे जर समजा तुमच्याकडे काय असतील, तुमची एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असेल जेणेकरून तुमच्याकडे काय असतील, लार्ज नंबर ऑफ रिलेटिव्ह, म्हणजे तुमच्याकडे भरपूर नातेवाईक आहेत आणि फ्रेंड्स आहेत, तुमच्याकडे फ्रेंड सर्कल खूप तुमचं काय आहे, मोठं. सो दॅट फॅक्टर विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर हॅविंग गुड सोशल हेल्थ. अजून काय बघा, प्रॉपर यूज ऑफ द टाईम ड्युरिंग लोनलीनेस. आता बघा प्रॉपर यूज म्हणजे योग्य वापर करणे कशाचा, लोनलीनेस म्हणजे एकटेपणा. बरोबर, जेव्हा तुम्ही एकटे असतात तर तेव्हा त्या एकटेपणाचा म्हणजे त्या वेळेचा तुम्हाला योग्य असा वापर करता येणं खूप गरजेचं आहे फॉर कीपिंग गुड सोशल हेल्थ. जसं इज इम्पॉर्टंट फॉर कीपिंग गुड सोशल हेल्थ. नाव सी नेक्स्ट वन, हॅविंग विथ पियर ग्रुप. पियर ग्रुप म्हणजे मित्रमंडळांचं ग्रुप असतं की नाही, असं मित्रमंडळे आपल्याकडे असतील
तर आपलं सोशल हेल्थ चांगलं राहू शकतं. ट्रस्ट इन अदर्स, ट्रस्ट म्हणजे करेक्ट, विश्वास ठेवणे म्हणजे इतर लोकांवर विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. अंधविश्वास नव्हे, विश्वास ठेवणं हे काय महत्त्वाचं आहे. रिस्पेक्ट अँड ॲक्सेप्टन्स फॉर अदर्स इम्पॉर्टंट, दॅट इज अ इम्पॉर्टंट. काय करणे, रिस्पेक्ट ठेवणे. रिस्पेक्ट म्हणजे दुसऱ्यांना आदर देणे आणि ते जे काय म्हणतात ते ॲक्सेप्ट करणे म्हणजे त्याचा स्वीकार करणे. बऱ्याच वेळेला बघा या गोष्टी आपल्याकडे नसतात. आपण कितीतरी काय असतो असे इगोइस्ट असतो, म्हणजे आपल्याला काय करत असतो, आपल्याकडे इगो असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं सोशल हेल्थ बिघडू शकतं. हां, ओके. सो ऑल दीज आर द फॅक्टर्स विच आर इम्पॉर्टंट फॉर कीपिंग गुड सोशल हेल्थ. हे सगळे जे फॅक्टर्स आता मी सांगितले तर ते आपल्याला आपलं सोशल हेल्थ जे आहे तर ते चांगलं ठेवण्यासाठी काय करतात, मदत करत असतात. सो बट देर आर सम फॅक्टर्स, असे पण काही फॅक्टर्स आहेत विच डिस्टर्ब्स our social health. So now see the factors which are disturbs our social health. Factors disturbing social health. तर असे मग कोणकोणते फॅक्टर्स आहेत ज्यांच्यामुळे आपलं सोशल हेल्थ काय होतं, डिस्टर्ब होतं. सो फर्स्ट दॅट इज अ मेंटल स्ट्रेस. पहिला फॅक्टर कुठला सांगू शकतो आपण, मेंटल स्ट्रेस. म्हणजे काय सांगता येईल, मेंटल स्ट्रेस मानसिक जो आहे ताण तो आपल्यावर येतो. तर दॅट इज द फॅक्टर्स विच डिस्टर्ब्स अवर सोशल हेल्थ. त्याच्यामुळे आपलं सोशल हेल्थ जे आहे म्हणजे सामाजिक आरोग्य बिघडू शकतं. आता याच्याविषयी आपण थोडी इन्फॉर्मेशन बघूया. सो देर इज अ कॉम्पिटिशन दॅट हॅज इन्क्रीज्ड इन द अपॉर्च्युनिटीज फॉर द एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, बिझनेस ड्यू टू द इन्क्रीज इन द पॉप्युलेशन. आता बघा हे काय एक सातत्यानं आपल्या सभोवताली आपण काय बघतो, कॉम्पिटिशन चाललेली आहे, स्पर्धा. प्रत्येकजण काय आहे स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छितो. कशासाठी ही स्पर्धा चालू आहे बघा, फॉर द एज्युकेशन, चांगलं शिक्षण मिळवण्यासाठी. त्याच्यानंतर ते कशासाठी, फॉर एम्प्लॉयमेंट, चांगली नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी किंवा एखादा बिझनेस करण्यासाठी. म्हणजे योग्य प्रकारची आपल्याला काय व्हायला पाहिजे, आपल्याला तरच आपण काय होऊ शकतो, लाईफमध्ये सेटल होऊ शकतो. आता ही कॉम्पिटिशन व्हाय इट इज इन्क्रीज ड्यू टू द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. लोकसंख्या इतकी वाढते की त्या लोकसंख्येच्या कॅम्पॅरिझनमध्ये आपण काय करू शकतो, स्टेबल होणं हे खूप महत्त्वाचं प्रत्येकानं असं वाटत असतं. सो देर इज अ कॉम्पिटिशन. सो चिल्ड्रन्स ऑल्सो फेसिंग. आता हे फक्त हे प्रौढ लोकांमध्ये, अडल्ट्समध्ये आपल्याला दिसतं का, नो. चिल्ड्रन्स ऑल्सो फेसिंग द प्रॉब्लेम्स ऑफ लोनलीनेस. आता हे कॉम्पिटिशन काय आहे, चिल्ड्रन्समध्ये पण आपल्याला बघायला मिळते. आणि शिवाय आणखीन कशाला फेस करावं लागतं बघा त्यांना, लोनलीनेस. व्हाय इट इज लोनलीनेस अँड मेंटल स्ट्रेस. का आहे त्यांना असं एकटे आहेत ते, किंवा त्यांच्यामध्ये मेंटल स्ट्रेस का आला आहे, बिकॉज ड्यू टू रिझन ऑफ न्यूक्लिअर फॅमिली. एक मुख्य कारण काय बघा त्याच्यामध्ये, न्यूक्लिअर फॅमिली. म्हणजे कसली, फक्त काय होतात, सेपरेट म्हणजे काय, प्रत्येकजण काय करतो, त्यांचे जे रिलेटिव्ह म्हणजे काका आहेत, त्याच्यानंतर इतर सगळे काय करतात, सेपरेट राहतात. म्हणजे एक छोटीशी फॅमिली, याच्यामध्ये फक्त काय असतात, आई वडील आणि त्यांची मुलं वगैरे. आणि कदाचित काही वेळेस काय होतात, आजी आजोबा किंवा ते पण काय असतात, बाहेर असतात. सो दॅट फॅमिली इज अ न्यूक्लिअर फॅमिली. त्याच्यामुळे जे रिलेटिव्ज आहेत, नंबर ऑफ रिलेटिव्ह हे काय होतात, कमी होतात. त्यांच्यामध्ये होणारं जे इंटरॅक्शन आहे तर ते काय होतं, कमी होतं. तर याच्यामुळे काय होतं आहे, मुलांमध्ये लोनलीनेस दॅट गेट इन्क्रीजेस नाउडेज अँड देअरफॉर दे गेट मेंटल स्ट्रेस. अजून काय कारण होऊ शकतं बघा, पर्सन्स स्टेज आउटडोर ड्यू टू द जॉब. आता या न्यूक्लिअर फॅमिली तर आहेच, म्हणजे अशी छोटीशी फॅमिली तर आहेच, शिवाय काय बघा त्याच्यामध्ये असणारे जे पेरेंट्स आहेत, आई आणि वडील दोघेही काय करतात, नोकरी करतात. मग काय होतं, दिवसभर ते काय होतात, दे आर आउट फ्रॉम द होम. सातत्याने काय होतात, दिवसभरामध्ये ते बाहेर राहत असतात. आणि त्याच्यामुळे सुद्धा होतो चिल्ड्रन्समध्ये हा लोनलीनेस जो आहे तर तो येतो अँड दे गेट मेंटल स्ट्रेस. आणखीन काय बघा, देर आर
मेनी बाइंडिंग्स ऑन गर्ल्स अँड एक्सेसिव्ह फ्रीडम फॉर बॉईज इन सम फॅमिलीज. आणखीन एक कारण आहे बघा याच्यामध्ये. काही घरांमध्ये काय होतं, मुलींना इतके रिस्ट्रिक्शन्स असतात, खूप बंधनं दिलेली असतात, आणि त्याचवेळी मुलांना मात्र एक्सेसिव्ह फ्रीडम म्हणजे गरजेपेक्षा जास्त त्यांना काय केलं असतं, स्वातंत्र्य दिलेलं असतं. सो बॉईज एन्जॉय द कन्सेशन फ्रॉम देअर डोमेस्टिक ड्युटीज. बॉईजना काय करत, मुलं बघा काही बऱ्याच अजूनही आपल्या बऱ्याच घरांमध्ये हे वातावरण आपल्याला बघायला मिळतं. सो बॉईज हॅव अ कन्सेशन इन देअर डेली रुटीन और जे ड्युटीज असतात, म्हणजे घरातली जी कामं आपण म्हणतो त्याच्यामधून बॉईजना मुलांना कन्सेशन दिलेलं असतं की नाही. जसं काही ठराविक कामं ही फक्त मुलींनीच करायचं, मुलांचं ते काम नाही. आणि सांगितलं तरी पण कसं म्हणतो आपण, ते काय मुलांचं काम असतात होय, ती कुणी करायची, मुलींनीच करायची. पण हे डेली आपलं रुटीन असतं की नाही, डेली आपले काय असतात, हे जॉब्स असतात, जे मुलं आणि मुली याच्यामध्ये खरं म्हणजे काय करायला नको आपण, असं काही डिफरन्स ठेवायला नको. पण देअर इज असं काही बऱ्याच फॅमिलीमध्ये असं असतं. आणि त्याच्यामुळं काय होतं, बॉईज आर एन्जॉईंग, त्याच्यामुळं द कन्सेशन दे गॉट. ओके. सो गर्ल्स हॅव, आणि त्याच वेळी काय होतं बघा, गर्ल्स हॅव कंपल्शन फॉर सेम, त्याच्यासाठी आणि त्याच ड्युटीज आहेत, त्याच डेली ड्युटीज आहेत. तर त्यांना मुलींना मात्र काय असतं त्याच्यावर, कंपल्शन हा वर्ड त्याचा यूज केला असतो. आणि काय केलं असतं बघा, प्रेटेक्स याच्यामध्ये आणखीन एक वाक्य नेहमीच म्हटलं जातं, शुड बी यूज इट. शुड बी यूज म्हणजे याची तुला सवय व्हायला हवी असं म्हटलं जातं प्रत्येक वेळेस मुलींसाठी. ही काय असतं, अशा प्रकारचं वाक्य हे नेहमी सातत्यानं बोललं जातं. आणि त्या ज्या डेली ड्युटीज आहेत तर त्या करण्यास त्यांना भाग पाडलं जातं किंवा कंपल्शन केलं जातं बऱ्याच फॅमिलीजमध्ये. सो डू यू सी द ॲडव्हर्टाईज अबाउट द इन्क्रीजिंग अवेअरनेस ऑन द अवॉइडिंग द डिस्क्रिमिनेशन बिटवीन द गर्ल्स अँड बॉईज or sisters and brothers in same family on the choice for fresh or leftover food, learning medium. तर अशा प्रकारचे कितीतरी ॲडव्हर्टाईज आपण काय करतो, बघतो किंवा आपण ऐकतो अशा प्रकारच्या, की ज्याच्यामध्ये बॉईज आणि गर्ल्स यांच्यामध्ये काय असतं, अशा प्रकारे भेदभाव करणं हे अवॉइड केलेलं असतं अशा ॲडव्हर्टाईजमध्ये. आणि त्याच्याबद्दल जाणीव जागृती निर्माण केली जाते, अवेअरनेस केला जातो. कशा बाबतीत हा भेदभाव केला जातो बघा, फॉर द फ्रेश अँड लेफ्ट ओव्हर फूड. बऱ्याच वेळेला बघा असं पण असतं बघा, जे घरामध्ये काम करणारे जे काय मेन आपण त्याच्यामध्ये असतं, तर त्यांना काय असतं, गरम गरम किंवा ताजं अन्न दिलं जातं. आणि त्या घरातल्या ज्या फिमेल्स ज्या असतात म्हणजे बायका, तर त्यांना काय केलं जातं, त्या काय करतात, मग राहिलेलं किंवा शिरा असलेलं काय करतात, अन्न खाल्लं जातं. असं बऱ्याच जनरल आहे हे, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये असं होतं. तर अशा प्रकारचा भेदभाव करणं काय आहे, अजिबात काय नाही आहे, योग्य नाही. म्हणजे असा भेदभाव करणं, किंवा बघा सिस्टर आणि ब्रदर्समध्ये पण हा भेदभाव केला जातो, असा डिस्क्रिमिनेशन केलं जातं. कोणत्या बाबतीत, लर्निंग मीडियम जे आहे, म्हणजे काय केलं जातं बघा, मराठी मीडियम कमी दर्जाचं आणि इंग्लिश मीडियम जास्त चांगल्या दर्जाचं म्हणून काय केलं जातं बघा, असं बऱ्याच वेळेला होतं. पण हे प्रमाण आत्ता हल्ली कमी आलं आहे. पण असं आहे, आपल्याला अजूनही हे बघायला मिळतं की जास्त चांगलं मीडियम कोणतं, इंग्लिश मीडियम. म्हणून घरात असणाऱ्या जे ब्रदर्स आहेत म्हणजे भाऊ आहेत, त्याला काय केलं जातं, इंग्लिश मीडियमला घातलं जातं. आणि सिस्टर्स ज्या आहेत म्हणजे बहिणी ज्या आहेत, तर त्यांना काय करतात, मराठी मीडियम वगैरे अशा प्रकारचं काय केलं जातात, भेदभाव केले जातात. तर असे भेदभाव टाळण्यासाठी, अवॉइड करण्यासाठीचे ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघत असतो. सो इन द सोसायटी टू, आणि आपल्याला असं बघा, आपल्या सोसायटीमध्ये आपण असं दिसतं आपल्याला, ॲडोलेसंट गर्ल्स दॅट हॅव अननेसेसरीली फेस टू द प्रॉब्लेम ऑफ टीझिंग अँड मोलेस्टेशन. शिवाय आपण आपल्या सभोवताली पण असं बघतो बघा, सोसायटीमध्ये पण, की काय करतात, जे ॲडोलेसन्स ज्या गर्ल्स आहेत म्हणजे पौगंडावस्थेमध्ये असणारे, किशोरावस्था संपली, तारुण्यावस्था आपण म्हणू शकतो त्याला, की अशा तरुण असणाऱ्या ज्या मुली आहेत, दे आर ऑलवेज फेसिंग द प्रॉब्लेम्स ऑफ टीझिंग द अदर बॉईज, म्हणजे ज्यांना आपण तरुण मुलं म्हणतो.
या तरुण मुलांकडून काय केलं तर त्यांना नेहमी चिडवणे किंवा त्यांचा जे मोलेस्टेशन आहे म्हणजे विनयभंग करणे असे जे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांना नेहमीच त्यांना फेस करावं लागतं अशा तरुण मुलींना. सो गर्ल्स ऑल्सो फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ स्ट्रेस ड्यू टू द सच जेंडर इनइक्वॅलिटी. आणि म्हणून नेहमी ज्या मुली असतात तर त्या नेहमी कशामध्ये ट्रेसमध्ये असतात. म्हणजे जाताना पण आजूबाजूला मुलं आहेत का ते आपल्याला काय म्हणतील का चिडवतील का याच्या नेहमी स्ट्रेसमध्ये काय असतात मुली असतात. सो दे आर गर्ल्स आर ऑलवेज इन द स्ट्रेस. याच्यामुळे काय होतं मेंटल स्ट्रेस काय होऊ शकतं मुलींमध्ये वाढू शकतं. म्हणजे अशी काही कारणं जी आपल्याला सोसायटीमध्ये दिसतात या सगळ्यांमुळे काय होतं मेंटल स्ट्रेस इन्क्रीज होऊ शकतं. बट नाउअडेज everyone has faced the stress due to the increasing disorders, crime and violence. पण हळूहळू हल्ली काय होते बघा सगळ्यांमध्येच हा जो मेंटल स्ट्रेस आहे तर तो काय होतोय हळूहळू वाढतोय. आणि याची कारणं काय आहेत बघा. क्राईम म्हणजे गुन्हेगारी वाढते हल्ली खूप गुन्हेगारी वाढते किंवा प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा डिसऑर्डर आहे म्हणजे डिसीजेस आहेत याचा पण स्ट्रेस येतो. म्हणजे सातत्यानं आजारी असणं वगैरे हा बरोबर डायबेटीज जे आहे तर ते किंवा काही हार्ट डिसीजेस वगैरे प्रत्येकाला असतात त्याचा स्ट्रेस नेहमीच सातत्यानं त्यांना असतो. किंवा व्हायोलन्स जे आहे म्हणजे हिंसा जी आहे आजूबाजूच्या परिस्थिती ही काय आहे व्हायोलेंट झाली आहे तर याचा पण इफेक्ट काय होतो आपल्या मेंटल स्ट्रेसवर होऊ शकतो. सो ॲट द सेम टाईम people looking at the fast and easy way for making money so that may become as a scapegoats and become a part of such system. आता आणखीन काय होतंय बघा हल्ली कशी परिस्थिती झाली आहे बघा की प्रत्येकजण काय करायला लागलाय जास्तीत जास्त असे मार्ग अवलंबायला लागलाय की जेणेकरून आपल्याला काय मिळतील जास्तीत जास्त पैसे मिळतील. सो दे आर ऑलवेज trying to get faster money and they may accept the easy way. असे काही मार्ग असे सोपे मार्ग म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं कुठल्या तरी मार्गाने कसा तरी पैसा आपल्याकडं यावं अशा प्रकारची जी मेंटॅलिटी आहे हल्ली बऱ्याच लोकांमध्ये वाढत चालली आहे. आणि त्याच्यामुळे ते काय होतात स्केपगोट्स होतात म्हणजे बळीचे बकरे बनतात बरोबर ना. आणि त्याचा ती काय जी सिस्टीम असते म्हणजे फसवणूक करणाऱ्यांची त्याच्यामध्ये ते काय होतात बळीचा बकरा जातात आणि त्या सिस्टीमचाच एक पार्ट ते बनून जात असतात. तर याचा पण स्ट्रेस जो आहे तर तो लोकांवर येतो. सो दॅट ऑल दॅट आर डेडली अफेक्टेड ऑन द सोशल हेल्थ. ही सगळी जी कारणं आहेत सो दॅट आर फॉर द इन्क्रीजिंग मेंटल स्ट्रेस. या सगळ्या कारणांमुळे काय होऊ शकतं आपला जो मेंटल स्ट्रेस आहे तर तो काय होतो इन्क्रीज होतो अँड दॅट डिस्टर्ब्स आवर सोशल हेल्थ. सो दॅट इज द रिझन फॉर व्हॉट फॉर डिस्टर्बिंग सोशल हेल्थ. त्यामुळे सेकंड बघा सेकंड आणखीन एक रिझन आपण सांगू शकतो दॅट इज द ॲडिक्शन. दॅट रिझन इज ॲडिक्शन मीन्स हा व्यसन बरोबर. आता हे ॲडिक्शन कसं स्टार्ट होतं बघा ॲक्च्युली म्हणजे काही त्याच्यामध्ये काही कारणं दिली आहेत. पियर ग्रुप इन्फ्लुएन्स दॅट इज द स्ट्रॉंगर इन केस ऑफ द ॲडोलेसंट जे किशोरवयीन मुलं आहेत तुमच्यासारखी किंवा तुमच्यापेक्षा थोडीशी मोठी जी कॉलेजला वगैरे जाणारी असतात अशी मुलं त्यांच्यामध्ये पियर ग्रुप इन्फ्लुएन्स असतो. म्हणजे जे मित्रमंडळी असतात की नाही त्यांचा प्रभाव त्यांच्यावर काय असतो जास्त असतो. म्हणजे सगळे मित्र जे करतात तेच काय करायचं आपण पण करायचं अशा प्रकारची एक मेंटॅलिटी असते. सो देअरफॉर ॲडोलेसंट ऑलवेज प्रेफर द कंपनी ऑफ द फ्रेंड. आणि तुम्हाला माहिती आहे की जे तरुण मुलं असतात किशोरवयीन तुमच्यासारखी मुलं जी आहेत तर ती काय करतात दे ऑलवेज लाईक टू कीप फ्रेंड्स. आपल्या भोवती काय पाहिजे फ्रेंड्स पाहिजेत मित्र पाहिजेत असं त्यांना नेहमी वाटत असतं. अँड देअरफॉर दे फॉलो गुड अँड बॅड हॅबिट्स इन्स्टेड ऑफ फॉलोईंग द ॲडवाईज ऑफ पॅरेंट्स अँड देअर रिलेटिव्स ऑर टीचर्स ऑल्सो. त्यामुळं काय करतात ते काय करतात काय असतात सवयी बॅड असतील किंवा गुड असतील जे मित्र फॉलो करतात ना तेच आपण काय करायचं फॉलो करायचं. म्हणजे नेमकं काय योग्य आहे कुठल्या गुड हॅबिट्स आहेत अँड व्हॉट आर द बॅड हॅबिट्स
दे डोंट नो, ते जाणून घेण्याची त्यांची काय नसते, मेंटॅलिटीच नसते. आणि त्याच्यामुळं दे अवॉइड द ॲडवाईस ऑफ देअर पॅरेंट्स, त्यांच्या आईवडिलांनी किंवा त्यांच्या टीचर्सनी किंवा रिलेटिव्सनी दिलेला जो ॲडवाईस आहे तर तो अजिबात ऐकत नाहीत. असं होतं ना, तुम्ही पण बघा, तुम्ही आता आहेत, तुम्ही कसं वागता बघा, तुमच्या आईवडिलांचं किती ऐकता, काय करू नका म्हणून करता का नाही, हे जरा थोडंसं काय करू शकता तुम्ही, याचा विचार करू शकता, थिंक करू शकता. हे तर बऱ्याच वेळेला अशा प्रकारे होऊ शकतं. आता बघा, चिल्ड्रन्स विच आर इन अर्ली एज दे ट्राय टू they always try tobacco or cigarette, gutkhas or alcoholic drinks or other drugs etc. So due to either the peer group pressure or the symbol of the high standard living and or as the imitations of the elders. बऱ्याच वेळेला मग काय होतं बघा, जेव्हा हे पियर ग्रुपमध्ये आपण वावरत असतो म्हणजे आपल्या मित्रमंडळीमध्ये, तर तेव्हा त्या ग्रुपचं प्रेशर म्हणून किंवा काही वेळेला आपल्याला असं वागणं म्हणजेच हाय स्टँडर्ड आहे, म्हणजे खूप उच्च दर्जाचं वागणं होऊ शकतं असं, किंवा काही वेळेस जे एल्डर्स असतात म्हणजे मोठे असं करतात म्हणून मुलं पण करतात. अशा प्रकारे काय होतं, मुलांच्या अगदी सुरुवातीचे जे मुलं आहेत म्हणजे अगदी अक्षरशः किशोरवयीन मुलांमध्ये पण काय काय वेळेला तुमच्या एजची मुलं पण काय करतात, गुटखा सिगारेट ओढून बघणे, असं काय काय बघायला काय हरकत आहे, अशी काय होते ही सुरुवात होते. दे ट्राय टू यूज दॅट ऑल, आणि ते हळूहळू काय होते, मग ही सुरुवात एकदा केली की काय होते, त्याची मग सवय होऊन जाते. सो देअरफॉर दस दॅट चिल्ड्रन्स बिकम्स ॲडिक्टिव्ह, आणि अशा प्रकारे काय होऊ शकतात, ते मग व्यसनी होऊ शकतात. कोणती कारणात बघा, पिअर प्रेशर, म्हणजे आता आपल्या सर्कलांना फ्रेंड सर्कल आले, अरे आपल्या सर्कलमध्ये आपले सगळे फ्रेंड्स काय करतात, हे ओढून बघितलं त्यांनी, खाऊन बघितलेलं आहे, मग त्या प्रेशरनी काय करतं आपण, म्हणजे ती मुलंसुद्धा काय करतात अशा प्रकारे दे मे ट्राय करून बघायला काय हरकत आहे, अशी काय होते सुरुवात होते. किंवा एक खोटा एक असं असतं बघा, म्हणजे खूप असे श्रीमंत व्यक्ती आहेत तर त्यांना या सवयी आहेत, म्हणजे आपण असं राहणं म्हणजे खूप चांगल्या स्टेटसमध्ये राहणं वगैरे, अशा प्रकारे काय होतात, ह्या सगळ्या सवयी लागून राहतात. सो दॅट मे लीड ॲज अ ॲडिक्शन, आणि मग त्याचा काय होतो परिणाम म्हणून त्यांना काय होते, ॲडिक्शन म्हणजे त्याची सवयच होऊन जाते आणि ते काय होतं, व्यसन बनतं. सो सच डेडली सबस्टन्सेस अँड दिस टेम्पररली intoxicating drugs of the plant origin and some other chemicals that may permanently damage the human nervous system, muscle system, heart etc. अशी जर सवय लागली म्हणजे असे काही केमिकल्स ड्रग्स असतात ते घेणे, किंवा काही प्लांट ओरिजिन ड्रग्ज जे आहेत म्हणजे गांजा वगैरे असतो की नाही, प्लांट ओरिजिन जो असतो, अशा प्रकारचे हे ड्रग्ज घेणे, तर यांच्यामुळं काय होऊ शकतं, आपली जी टोटल जी नर्वस जी सिस्टम आहे तर त्याच्यावर इफेक्ट होतो, टोटली ती डिस्टर्ब होऊ शकते किंवा त्याच्यावर परिणाम होतो, डॅमेज होतं. फक्त नर्वस सिस्टीमच नव्हे तर मसल सिस्टीम म्हणजे आपल्या स्नायू संस्थेवर पण याचा इफेक्ट होतो, हार्टवर याचा काय होतो, इफेक्ट होतो. सो याच्या आधी आपण काय शिकलो बघा, अर्लियर वी सी द सम कार्सिनोजेनिक इफेक्ट ऑफ टोबॅको कंटेनिंग सबस्टन्सेस ऑन द माउथ अँड लंग्स एक्सेट्रा. तर याच्या आधीत पण तुम्ही आधीच्या 9वीला 8वीला हे शिकलाय बघा. टोबॅको म्हणजे तंबाखू किंवा सिगारेट जे आहेत तर त्याच्यामुळं काय होतो, आपल्या शरीरावर त्याचा इफेक्ट होतो, कॅन्सर्स होतात. तर कार्सिनोजेनिक इफेक्ट म्हणजे कॅन्सर होण्याची शक्यता असते. कशाचं, माउथ लंग्स वगैरे याच्यावर काय होतो, त्याचा इफेक्ट होतो. म्हणजे सातत्यानं तंबाखू धरणे, सो दॅट लीड्स इन टू द माउथ कॅन्सर. सिगारेट्स, स्मोकिंग ऑफ सिगारेट्स और बीडीज दॅट लीड्स इन टू द लंग कॅन्सर एक्सेट्रा. तर याच्याविषयी आपण याच्या आधी पाहिलेलो आहोत. सो ॲडिक्शन ऑल्सो डिस्टर्ब्स आवर सोशल हेल्थ, म्हणजे या व्यसनांमुळे सुद्धा आपण काय होतं, आपल्या सोशल हेल्थवर इफेक्ट होऊ शकतो. सो देर इज अनदर वन रिझन विच इफेक्ट्स ऑन आवर social health and that is incurable diseases. So there are some incurable diseases also. Incurable diseases. So that are disturbs our social health.
याचा सुद्धा आपल्या सोशल हेल्थवर काय होतो, इफेक्ट होतो. काय होतं बघा, इनक्युरेबल डिसीजेस म्हणजे जे बरे न होणारे जे आजार आहेत त्यांच्यामुळे सुद्धा आपलं सोशल हेल्थ डिस्टर्ब होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल बघा, सो द फॅक्टर्स ऑफ इग्नोरन्स टुवर्ड्स द पीपल विथ इनक्युरेबल डिसीजेस लाईक एड्स, TB, leprosy, mental disorders as well as the old persons also leads that increase in the old homes, and such factors also may cause from the harm to the social health. कोणकोणते बघा कारण आहेत, जसं काही पर्सन्सना नेहमी इग्नोर केलं जातं. जर समजा एखाद्या व्यक्तीला एड्स झालेला आहे असं आपल्याला समजलं तर आपण काय करतो, त्याला इग्नोर, त्याला टाळतो, बरोबर ना. अशी आपली मेंटॅलिटी असते, अरे आपल्याला पण झाला तर काय, असं होत नाही, पण तरी पण काय होतं, असं टाळलं जातं, इग्नोर केलं जातं आपण. किंवा TB झालेला व्यक्ती तो सततपणे काय करतो, खोकत असतो, त्याचा आजार जरी बरा झाला तरी पण आपण काय करतो, त्याला इग्नोर करतो, अरे त्याच्यामुळे आपल्याला होईल. आणि आत्ता काय होतं आहे, कोरोनाच्या बाबतीत पण होतं आहे की नाही तसं. म्हणजे एखाद्याला जर तो पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असेल तर लगेच आपण त्याला काय करायला लागतो आहे, आता इग्नोर करतो. तर हे पण आहे. त्याच्यानंतर लेप्रसी झालेले पण काही असतात बघ पेशंट्स, म्हणजे कुष्ठरोगी असतात, त्या हातांवर काय होतं, त्याच्या इफेक्ट होतात. अशा पर्सन्सना आपण त्याला इग्नोर करतो. काही व्यक्ती असे असतात बघा ज्यांची मेंटल डिसऑर्डर्स असतात आणि ते मग खुळे आहेत वगैरे, म्हणून आपण काय करतो, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला लागतो. काही वेळेस अशा म्हातारी लोक असतात जे ओल्ड पर्सन्स, तर त्यांना समजा जर अशा प्रकारचे डिसीजेस झाले असतील, दे लीड्स इन टू द ओल्ड होम्स. मग अशांना काय केलं जातं, वृद्धाश्रमात वगैरे ठेवलं जातं आणि त्याच्यामुळं काय होतं, त्यांचं सोशल हेल्थ जे आहे तर ते डिस्टर्ब होतं. सो दॅट कॉजेस द हार्म टू द सोशल हेल्थ. सो दीज आर द सम डिफरंट फॅक्टर्स विच डिस्टर्ब्स आवर सोशल हेल्थ. सो याच्यानंतर बघा, हॅव यू एवर सीन द पर्सन्स विच आर इनहेबिटेड विथ द ड्रग्स ऑर लिकर दॅट आर टॉयलेटिंग ऑन द डर्टी प्लेसेस. बऱ्याच वेळेला तुम्ही अशा व्यक्ती बघितल्या असतील की ज्या काय करतात, ड्रिंक त्यांनी घेतलेलं असतं, लिकर म्हणजे दारू पिलेली असते आणि ते काय करतात, अगदी डर्टी प्लेसेसवर ते डोळत असतात अक्षरशः. अशा वगैरे कधीतरी अशा सीन तुम्ही बघितला असालच. हां. सो वेदर दिस इज पिटिफुल कंडिशन ऑफ द मोस्टली इंटेलिजंट ह्युमन्स बीइंग ॲक्सेप्टेबल. मग असे जे चांगले इंटेलिजंट पर्सन्स आहेत तर ते त्यांची अशी दयनीय झालेली जी कंडिशन असते, अक्षरशः पिटिफुल कंडिशन असते, तर ती ॲक्सेप्टेबल होऊ शकते का एखाद्या चांगल्या व्यक्तीला. म्हणजे असं कोणीतरी पडेल का असं कुठेतरी, नाही अशा डर्टी प्लेसेसमध्ये. तर असं कुणीही चांगला व्यक्ती असं काही करू शकत नाही, अशी कंडिशन जी आहे तर ती ॲक्सेप्ट करू शकत नाही. सो यू मस्ट हॅव रीड द न्यूज फ्रॉम मेनी डेथ्स ड्यू टू पॉयझनस लिकर. याच्याशिवाय आणखी तुम्ही असं ऐकलं का की पॉयझनस लिकरमुळं काय झालं, कितीतरी वेगळ्या लोकांच्या किंवा असे काही मृत्यू झालेत वगैरे, अशा काही न्यूज तुम्ही याच्यापूर्वी पण ऐकला असालच. सो लिकर म्हणजे मद्य, दारू जी आहे तर ती. सो दॅट इज प्रोड्युस्ड फ्रॉम द अल्कोहोल ऑब्टेन थ्रू द फर्मेंटेशन ऑफ द सबस्टन्सेस. आता ही दारू कशी तयार करतात ही साधारणपणे तुम्हाला माहिती आहे का बघा. फर्मेंटेशन केलं जातं. काही फ्रूट्स जे आहेत तर त्यांचं फर्मेंटेशन म्हणजे ते आंबवले जातात, कुजवले जातात आणि मग त्याच्यापासून अल्कोहोल म्हणजे त्याला साधारणपणे आपण लिकर, दारू म्हणतो, अशा प्रकारे ती तयार करतात. हावेवर इफ ही जी प्रोसेस आहे, इफ इट इज परफॉर्म बाय रॉंगली, समजा जर ती चुकीच्या पद्धतीनं, रॉंग वेनी तयार केली, चुकीच्या पद्धतीनं, अशी काही लोकर असतात बघा, काही ठराविक स्थानिक लोक पण काही कुजवण्याची प्रक्रिया करतात बघा त्याला. हां, काय असतं ते, हां देशी दारू म्हणतात त्याला. म्हणजे अशी जर समजा रॉंग वेनी प्रोसेस्ड ही केली, लिकर तयार केली, सो दॅट मे पॉयझनस लिकर इज प्रोड्युस्ड. तिथे काय होऊ शकतं, अशी पॉयझनस लिकर तयार होऊ शकते आणि त्याच्यामुळे काय होतं, दॅट प्रूव्ज द फॅटल फॉर द मेनी ऑफ द टाईम. आणि मग ती पॉयझनस, समजा अशी जर पॉयझनस लिकर तयार झाली तर ती काय होते, दॅट इज फॅटल. म्हणजे अशी जर लिकर घेतली तर काय होऊ शकतं, मृत्यू येऊ शकतो. सो एस्पेशली आता अशा प्रकारे लिकर कशावर इफेक्ट करते आहे बघा. सो दॅट इज एस्पेशली अफेक्ट्स ऑन द नर्वस सिस्टीम
एस्पेशली ऑन ब्रेन. कशावर परिणाम होतो या लिकरचा म्हणजे या दारूचा मद्याचा? तर आपल्या ब्रेनवर, नर्वस सिस्टीमवर याचा इफेक्ट होतो. अँड ऑल्सो अफेक्टेड लिव्हरसुद्धा काय होतं याच्याने, याच्यावर पण परिणाम होतो. ॲज वेल ॲज लाईफ स्पॅन ऑफ दॅट पर्सन डिक्रीजेस ड्यू टू अल्कोहोलिझम. शिवाय त्या माणसाचं म्हणजे जो काय करतो हे अल्कोहोलिझम म्हणजे दारू पित असतो अशा व्यक्तीचं लाईफ स्पॅन आहे तर ते पण काय होतं, डिक्रीज, कमी होतं. म्हणजे आयुष्य काय होतं, कमी होतं. सो समजा अर्ली एजेसमधल्या जर चिल्ड्रन्समध्ये असं जर होत असेल तर काय होतं बघा, ब्रेन डेव्हलपमेंट इन द ॲडोलेसेंट दॅट इज हायंडर्ड ड्यू टू द अल्कोहोलिझम. समजा जर ॲडोलेसन्समध्ये म्हणजे तरुण मुलांमध्ये समजा जर ही सवय असेल लिकर घेण्याची म्हणजे दारू पिण्याची, तर त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर काय होतं, त्याचा इफेक्ट होतो. आणि काय होतं, त्याच्यावर अडथळा येतो. म्हणजे जी डेव्हलपमेंट व्हायची आहे तर त्याच्यावर मध्ये अडथळा येतो. वेल डेव्हलप्ड ब्रेन होत नाही. देअरफॉर द ॲबिलिटी ऑफ द मेमरायझेशन म्हणजे लक्षात ठेवण्याची जी काय आपली ॲबिलिटी, क्षमता आहे तर ती कमी होते. लर्निंग प्रोसेस दॅट बिकम्स स्लो. शिकण्याची जी म्हणजे जलद गतीनं शिकण्याची जी प्रक्रिया आहे तिच्यावर याचा परिणाम होतो. दॅट बिकम्स स्लो, ती हळू होते. त्याच्यानंतर आणखीन काय बघा, ॲडिक्टिव्ह पर्सन जे आहेत म्हणजे असे व्यसनाधीन जी व्यक्ती असते, दॅट कॅनॉट थिंक रॅशनली. तर्कसंगतपणे ते विचार करू शकत नाहीत. दे कॅनॉट थिंक रॅशनली. ड्यू टू दीज पर्सन्स हॅज टू फेस द सोशल, मेंटल ॲज वेल ॲज फॅमिलियर इलनेस विथ फिजिकल इलनेस. आणि मग अशी जी व्यक्ती आहे विच इज ॲडिक्टिव्ह ऑफ द अल्कोहोलिझम, अशा व्यक्तींमध्ये काय होऊ शकतं, त्यांना नेहमी सततपणे ते काय कशाला सामोरं जावं लागतं, सोशल, मेंटल आणि त्यांच्या फॅमिलियर जे इलनेस आहे हे आजारच आहेत. म्हणजे एकतर घरामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात, सोशल जिथं राहत असतात तिथं प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि शिवाय त्यांची स्वतःची पण मेंटल जी कंडिशन आहे तर ती काय होते, डिस्टर्ब होते. कशामुळं, आणि शिवाय त्यांची फिजिकल कंडिशन. सो दे मे लीड्स इन टू सम डिसीजेस ऑल्सो. दो फिजिकल इलनेस ऑल्सो present in that addictive person. So all these are some factors which affects on our social health. So today we studied about all these factors. Okay.